आज मी नाराज होऊन आरशासमोर स्वतःलाच निहाळत उभी होती. मी पाहिले, माझ्या डोळ्याखाली काळी वर्तुळे तयार झाली होती. केस पांढरे होऊ लागले होते. जाडी सुद्धा वाढली होती. स्वतःचं रूप पाहून मला चिंता वाटू लागली. मी माझे आधीचे फोटोज पाहिले तर त्यात माझा नाजूक चेहरा, चाफेकळी नाक, सुंदर डोळे, मी अगदी सुंदर दिसायची. पण अचानक माझ्यात असा बदल का झाला मला कळत नव्हतं. मला खूप टेन्शन यायला लागलं होतं. कारण माझ्या वयाच्या सर्व मुलींची लग्न झाली होती आणि मी एकटीच बिन लग्नाची होते. आई काही बोलत नसली तरी ती सुद्धा माझं लग्न होत नाही म्हणून चिंतेत असायची. हे मला माहित होतं. मी अशा विचारात असतानाच माझ्या वहिनीने मला आवाज दिला. मेघा, चहा तयार आहे, चल लवकर ये, सर्वजण मिळून चहा घेऊ. असे बोलतच ती माझ्या खोलीत आली. मग आम्ही दोघी सोबतच माझ्या खोलीबाहेर पडलो. तेव्हा माझी वहिनी माझ्यापेक्षा पटपट चालत होती आणि मी मात्र लंगडत चालत होते. तिने मागे वळून पाहिलं, मी लंगडत होते म्हणून तिने माझा हात तिच्या हातात घेतला. आता मी तिच्या बरोबर चालत होते. तेव्हा मी तिला म्हणाले, रोहिणी, तू माझ्यापेक्षा 6 महिन्यांनी लहान आहेस ना? ती हो म्हणाली. तुझ्या लग्नाला 5 वर्ष झाली आणि मी बघ अजूनही आई बाबांवर ओझ होऊन राहिले आहे. कारण मी अशी लंगडी आणि जाड सुद्धा आहे. रोहिणी म्हणाली, तू असा विचार करू नको. देवाने तुझ्यासाठी सुद्धा कुठेतरी जीवनसाथी जन्माला घातला असेलच की. तू उगाच काळजी करू नको. तुला सुद्धा चांगला मुलगा भेटेल. यावर मी काहीच बोलले नाही. गप्प बसले. त्याच दिवशी संध्याकाळी मी माझ्या खोलीत रामायण वाचत बसले होते. तेव्हा रोहिणी माझ्या खोलीत धावत आली आणि मला म्हणाली, मेघा, पटकन एक छानसा ड्रेस घालून तयार हो. तुझ्यासाठी एक छान स्थळ आलं आहे. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, माझ्यासाठी स्थळ आणि ते कसं काय? ती हसली आणि म्हणाली, आपल्या आईचं लग्न जुळवणाऱ्या काकूंशी बोलणं झालं आहे. त्यांनीच हे स्थळ आणलं आहे. मी म्हणाले, रोहिणी, तयार होऊन काय फायदा? मला असं पाहून ते नकार देणारच आहेत. रोहिणी म्हणाली, तू स्वतःबद्दल तर्क-वितर्क काढू नकोस. पटकन तयार हो आणि माझ्यासोबत चल. आपण सकाळीच तुझ्या लग्नाबद्दल बोललो आणि लगेचच संध्याकाळी देवाने तुझ्यासाठी स्थळ पाठवलं, असं बोलून ती हसली. मी माझ्या वहिनीचं ऐकून तयार होऊन बाहेर आले. बाहेर एक मुलगा आणि काकू आईसोबत गप्पा मारत बसल्या होत्या. त्या काकूंनी मला पाहिलं आणि त्या आनंदाने मला बघून उठून उभ्या राहिल्या. त्यांनी मला प्रेमाने त्यांच्या जवळ बोलावलं. मी तिरक्या नजरेने त्या आलेल्या मुलाकडे पाहिलं. आज मला पहिल्या नजरेतील प्रेम कसे असते ते समजले होते. कारण तो मुलगा सुद्धा माझ्याकडे बघून हसत होता. मी मनातून देवाकडे प्रार्थना केली. देवा, या लोकांनी मला पसंत करू देत. त्याच वेळी त्या काकू म्हणाल्या, आम्हाला तुमची मुलगी पसंत आहे. तुमचाही होकार असेल तर आम्ही आत्ताच हिला अंगठी घालू. मी त्या मुलाकडे पाहिलं आणि तोही माझ्याकडे बघत होता. इतक्यात आई म्हणाली, मेघाचे बाबा घरी नाहीत. ते आले की मी त्यांना ह्या स्थळाबद्दल सांगते आणि तुम्हाला फोन करून कळवते. ठीक आहे, असं बोलून ते लोक निघून गेले. त्यानंतर देवाने माझे ऐकले आणि माझ्या बाबांना सुद्धा हे स्थळ आवडलं आणि त्यांनी मुलाकडे होकार कळवला. मग 1 महिन्यानंतर लग्न करायचं असं ठरलं. मी घरच्यांना माझं लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचं असं स्पष्ट शब्दात सांगितले. कारण मला भीती होती की लग्नाला आलेले लोक मला पाहून हसतील. आणि माझ्या घरच्यांनी सुद्धा मी सांगितलं तसंच केलं. आई बाबांनी लग्नानंतर माझी पाठवणी केली आणि मी सासरी आले. आता मी संदीपची बायको झाले होते आणि त्यामुळे मी खूप खुश होते. थोड्या वेळाने संदीप खोलीत आला. तो सुद्धा खुश होता. त्याने मला त्या दिवशी एक सुंदर अंगठी गिफ्ट केली. तो म्हणाला, मेघा, मी खूप खुश आहे कारण तू आता माझ्या आयुष्यात आली आहेस. मला अजूनही या सर्व गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. असं कसं होऊ शकतं? मी दिसायला साधारण आणि जाडी होते. तरीही माझ्यासारख्या मुलीशी लग्न करून हा कसा काय खुश असू शकतो? शेवटी माझ्या मनातला गोंधळ दूर करण्यासाठी मी त्याला म्हणाले, अहो, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. संदीप म्हणाला, मेघा, मला एकेरी बोललेले जास्त आवडेल. मी म्हणाले, ठीक आहे. तुला माझ्यात असं काय चांगलं वाटलं म्हणून तू माझ्या बरोबर लग्न केलंस? तो माझ्या प्रश्नांवर हसला आणि म्हणाला, अगं, तू मला आवडली त्यामुळे मी तुझ्याशी लग्न केलं. मी प्रश्नांवर प्रश्न विचारत होते कारण संदीपचं खरं उत्तर मला जाणून घ्यायचं होतं. मी विचारलं, मी अशी अपंग तरी तू मला कसं पसंत केलं? तो म्हणाला, तुझ्यातली ओरिजिनॅलिटी, तू जशी आहेस तशीच आमच्या समोर आलीस. तू स्वतःला मेकअप मध्ये लपवलं नव्हतंस. मला खूप आनंद झाला
कारण माझ्या नवऱ्याने मला मनापासून स्वीकारलं होतं. माझ्या आयुष्यात चांगले क्षण यायला सुरुवात झाली होती. माझा नवरा माझ्यावर जीवापाड प्रेम करत होता आणि माझी सासू सुद्धा माझ्यावर आईसारखी माया करायची. आता मी खूप जाड झाले होते. संदीपला अजिबात शोभत नव्हते. त्यामुळे मी विचार केला, डायटिंग करायला सुरुवात केली पाहिजे. पण माझ्या सासूने या गोष्टीला साफ नकार दिला आणि म्हणाली, जर तू स्मार्ट झालीस तर संदीपला अजिबात आवडणार नाहीस. हे ऐकून मला थोडं विचित्र वाटलं, पण ठीक आहे म्हणून मी त्या गोष्टीचा जास्त विचार केला नाही. लग्नानंतर काही दिवसांनी दररोज संध्याकाळी संदीप घरी यायच्या आधी माझी सासू मला काहीतरी गोड करून खायला द्यायची आणि मी त्यांचं माझ्यावरचं प्रेम समजून ते खायचे. आज माझ्या सासूने मला केक खाऊ घातला होता. केक खाल्ल्याबरोबर माझ्या पोटात जोरात दुखू लागलं. आता हे रोजच झालं होतं. माझी सासू केव्हाही काहीतरी गोड खायला द्यायची तेव्हा माझ्या पोटात दुखायला लागायचं. जेव्हा संदीप ऑफिसवरून घरी यायचा तेव्हा माझ्या पोटाच्या दुखण्यामुळे तो सगळी रात्र जागा राहायचा. या गोष्टीमुळे आम्हा दोघांना एकमेकांशी बोलायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. कारण पोटाच्या दुखण्यामुळे मी गोळी घेऊन झोपून जायचे. मला या गोष्टीचा त्रास होऊ लागला. यानंतर मी ठरवले, सासूने काहीही दिले तरी खायचे नाही. कारण आता मला माझ्या सासूवर शंका येऊ लागली. मला असं वाटू लागलं की संदीप आणि मी एकत्र आलेलं सासूला आवडत नाही. त्यामुळे आमच्या दोघात दुरावा यावा म्हणून त्या अशा वागत होत्या. आज संध्याकाळी माझ्या सासूने माझ्यासाठी कस्टर्ड बनवलं होतं. मी सासूला म्हणाले, आई, मी हे माझ्या खोलीत गेल्यानंतर खाईन. पण ती मला इथेच माझ्यासमोर खा असं म्हणू लागली. मी म्हणाले, मला उलटी आल्यासारखं वाटत आहे. ती म्हणाली, ठीक आहे, जेव्हा तुला बरं वाटेल तेव्हा नक्की खा. असं बोलून ती निघून गेली. मी माझ्या खोलीत गेले आणि ते कस्टर्ड न खाता तसंच ठेवलं. मला वाटलं आज माझ्या पोटात दुखणार नाही. पण मी लावलेला अंदाज चुकीचा ठरला. माझ्या पोटात आणखी जोरात दुखायला लागलं आणि हळूहळू दुखणं वाढायला लागलं. मी जोरात ओरडायला लागले. माझा आवाज ऐकून माझी सासू माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, काय झालं मेघा? मी वळत म्हणाले, संदीपला बोलून घ्या, मला खूप त्रास होतोय. संदीप आला आणि त्याने मला हॉस्पिटलमध्ये नेलं. माझी सासू सुद्धा सोबत होती. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टरने चेकअप केलं आणि म्हणाले, डिलिव्हरीची वेळ आली आहे. पेशंटला डिलिव्हरी रूम मध्ये घेऊन चला. मला आश्चर्य वाटलं. मी त्या डॉक्टरांकडे पाहत राहिले. मी जोरात ओरडले आणि म्हणाले, हे कसं शक्य आहे? माझ्या लग्नाला आता कुठे 2 महिने झाले आहेत. मला वाटलं माझा नवरा आता लगेच मला घटस्फोट देईल. त्यामुळे मी खूप घाबरले होते. मी रागात म्हणाले, संदीप, मला ह्या हॉस्पिटलमधून घरी घेऊन चल. मला इथे उपचार करायचे नाहीत. ही डॉक्टर वेडी आहे, माझ्यावर आरोप करते आहे. पण माझं दुखणं वाढायला लागलं होतं. मी मोठ्याने ओरडू लागले त्यावेळी संदीपने माझा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. त्यानंतर सगळे बाहेर गेले. 2 तासाने माझी डिलिव्हरी झाली आणि मी एका मुलाला जन्म दिला. पण अजूनही माझा विश्वासच बसत नव्हता की मी या मुलाला जन्म दिला आहे. पण हेही इतकंच खरं होतं कारण की मी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या बाळाला जन्म दिला होता. त्यामुळे मला विश्वास ठेवावाच लागला. मी खूप दुःखी झाले होते. मला कळत नव्हतं की मी आता संदीपच्या समोर कशी जाऊ. तो नक्कीच मला घटस्फोट देईल. सर्व नातेवाईक, शेजारच्या लोकांसमोर माझी बेइज्जती होईल हा विचार करून मी रडू लागले. थोड्या वेळाने माझी सासू आणि नवरा रूम मध्ये आले. दोघे खुश दिसत होते. माझ्या सासूने माझं अभिनंदन केलं आणि बाळाला हातात घेऊन म्हणाली, बघ मेघा, मुलगा झाला आहे आणि अगदी तुझ्यावर गेला आहे. मी म्हणाले, त्याला माझ्यापासून दूर घेऊन जा. संदीप म्हणाला, असं का बोलत आहेस मेघा? या छोट्याशा जीवाला असा त्रास देऊ नकोस. तरीही मी त्या बाळाला पाहिलं देखील नाही. त्यानंतर आम्ही घरी आलो. मी त्या दोघांना सांगितलं की माझ्या माहेरी या मुलाबद्दल काही सांगू नका. मला बाबांना कळू द्यायचं नव्हतं की लग्नाच्या 2 महिन्यांनी मी एका बाळाला जन्म दिला आहे. मी असं बोलल्यावर संदीपने आणि माझ्या सासूने एकमेकांकडे पाहिलं. संदीप अजूनही माझी काळजी घेत होता. त्याच्या जागी दुसरा पुरुष असता तर त्याने केव्हाच घटस्फोट दिला असता. माझी सासू त्या मुलाला सांभाळायची. मला त्या मुलाला घ्यावंसं वाटायचं नाही. संदीपने त्याचं नाव यश ठेवलं. मी नोटीस केलं होतं, जेव्हापासून यशचा जन्म झाला तेव्हापासून संदीप आणि त्याच्या आईमध्ये भांडणं होऊ लागली. याआधी तो आईसोबत मोठ्या आवाजात सुद्धा कधी बोलला नव्हता. जेव्हा केव्हा यश रडायचा, सासू त्याला माझ्याकडे घेऊन यायची आणि म्हणायची, मेघा, याला शांत कर, तू त्याची आई आहेस. बाळ आईला लगेच ओळखतो. पण मी त्याला कधीच जवळ घेत नसायचे. मी म्हणायचे, मी त्याला घेऊ शकत नाही, माझी तब्येत बरी नाही.
मी असं बोलल्यावर माझी सासू रडायची आणि म्हणायची की मुली माफ कर. मी तिला कारण विचारायचे असं का बोलत आहात, तर ती गप्प बसायची. मी विचार करायचे हे सगळं काय चाललंय. एक दिवस मी माझ्या खोलीत आराम करत होते, तेव्हा मला संदीप आणि माझ्या सासूच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला. सासू खूप मोठ्या आवाजात बोलत होती. बहुतेक ती रागात असावी. ती म्हणत होती, आता मी म्हातारी झाले. माझ्यात एवढी ताकद नाही की मी या बाळाला सांभाळू शकेन. याच्या आईला सांग मुलाला सांभाळ, नाहीतर आम्ही बाळासाठी दुसरी आई आणू. संदीप रागात म्हणाला, आई, हे सगळं तुझ्यामुळेच तर झालं आहे. जर तू ते सगळं केलं नसतंस तर आज परिस्थिती काही वेगळी असती. संदीप असं बोलल्यावर माझी सासू गप्प बसली. थोड्या वेळाने संदीप खोलीत आला. मी थोडी घाबरलेले होते. मला वाटलं तो आता माझ्याशी सुद्धा भांडण करेल. पण तो हसत म्हणाला, मेघा, या गुलाबी कलरच्या ड्रेसमध्ये तू खूप सुंदर दिसत आहेस. मी हसत होते. माझं आयुष्य संदीपमुळे सुंदर झालं होतं. मी यशला जन्म दिल्यानंतर खूप स्मार्ट झाले होते. मी आनंदात होते, पण मनात सासूबद्दल जो संशय होता तो काही मनातून जात नव्हता. मला असं वाटत होतं, माझी सासू रोज संध्याकाळी जे काही गोड खाऊ घालत होती त्यामुळेच तर हे झालं नसेल ना. कारण यशचा जन्म झाल्यापासून माझ्या सासूने गोड खायला देणे बंद केलं होतं. त्यानंतर संदीपने यशसाठी एक आया ठेवली होती. ती आयाच यशला सांभाळत असायची. एका संध्याकाळी मी झोपेतून उठले तेव्हा आया म्हणाली, मॅडम, तुमची सासू वेडी आहे का? मी म्हणाले, नाही, पण तू असं का बोलत आहेस? ती म्हणाली, आज दुपारी तुम्ही झोपला होतात तेव्हा तुमची सासू तुमच्या जवळ येऊन बसली होती आणि रडत होती आणि सारखी तुमची माफी मागत होती. मी आयाचं बोलणं ऐकून गप्प बसले. पण माझा सासूवर जो संशय आला तो वाढत गेला. काहीही असलं तरी माझ्या सासूने असं काहीतरी केलं आहे ज्यामुळे मी 2 महिन्यातच बाळाला जन्म दिला होता. मी आयाला सांगितलं होतं, तू आता माझ्या सासूवर लक्ष ठेव. ती दिवसभर काय करतेस ते सगळं मला येऊन सांगायचं. ती हसत म्हणाली, ठीक आहे मॅडम. माझा त्या आयावर विश्वास होता. सुट्टीच्या दिवशी संदीप स्टडी रूम मध्ये होता. तो ऑफिसचं काम त्याच खोलीत बसून करायचा. मी त्याच्यासाठी चहा बनवला आणि विचार केला चहा देऊन तिथेच त्याच्याशी थोडा वेळ गप्पा माराव्यात. पण त्याच्या रूमचा दरवाजा उघडला तसा संदीप गडबडला आणि त्याच्या हातातून काही फोटोज पडले. मी त्या फोटोवर नजर टाकली. त्यातील एका फोटोत संदीप हसत उभा होता आणि त्याच्या बाजूला एक सुंदर मुलगी संदीपचा हात हातात घेऊन उभी होती. मी तो फोटो उचलून पाहणारच होते तेवढ्यात संदीपने ते सगळे फोटो उचलले. मला संदीपवर असा संशय आला होता की तो मला धोका देत आहे आणि ही एक अशी गोष्ट होती ज्याचा विचार मी कधीच केला नव्हता. संदीप मला म्हणाला, अरे मेघा, ये ना, या खुर्चीवर बस. मी डोक्याला हात लावला होता. माझं डोकं खूप दुखायला लागलं होतं. या धक्क्यामुळे मी आतून तुटले होते. मी संदीपकडे न जाता त्याच्या रूममधून बाहेर गेले आणि माझ्या खोलीत जाऊन बसले. मी खूप दुःखी होते आणि रडत कधी झोपले हे मलाही समजलंच नाही. झोपेत मला संदीप माझ्यापासून दूर जात आहे असं स्वप्न पडलं आणि मी संदीपचं नाव घेऊन जागी झाले. त्याला आवाज येताच तो लगेचच आला आणि म्हणाला, काय झालं मेघा? मी म्हणाले, मला वाईट स्वप्न पडलं. तो म्हणाला, तू आवरून घे, मी तुझ्यासाठी जेवण घेऊन येतो. खूप वेळ झाला तरी तो आला नाही आणि पण मला तहान लागली म्हणून मी पाणी प्यायला किचनकडे जात असताना माझ्या कानावर संदीप आणि सासूबाईंचे बोलणे पडले. सासूच्या प्रश्नाला उत्तर देत तो म्हणत होता, मला जगाची पर्वा नाही. हो, मी दुसरं लग्न केलं आहे आणि मी जीवापाड प्रेम करतो तिच्यावर आणि मी नाही राहू शकत तिच्याशिवाय. हे सगळं बोलणं ऐकून माझं डोकं गरगरायला लागलं. काय? संदीपने दुसरं लग्न केलं होतं? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी परत माझ्या खोलीत गेले. त्यानंतर संदीप जेवण घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी जाताना तर तू चांगली होतीस, मग आता तुझा चेहरा उदास का दिसत आहे? मला सांग, काय झालं? तू रडलीस का? मला असं वाटत होतं की संदीपला दुसऱ्या लग्नाबद्दल विचारावं, पण मी गप्प बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा संदीप ऑफिसला गेला होता. माझी नजर हॉलमध्ये सोफ्यावर पडलेल्या मोबाईलवर पडली. तो सासूचा मोबाईल होता. मी तो मोबाईल घेतला आणि संदीपच्या स्टडी रूम मध्ये गेले. त्या मोबाईलवरून मी संदीपला मेसेज केला, आता मेघाचे काय करायचे? हा मेसेज केल्यावर माझं हृदय धडधड करायला लागलं. संदीपने मेसेज न करता कॉल केला, पण मी तो घेतला नाही. फोन तसाच वाजत होता. त्यानंतर पुन्हा एकदा कॉल आला, तोही उचलला नाही. पण तिसऱ्या वेळी कॉल आला तेव्हा मी तो उचलला. फोनवर संदीप रागाने बोलत होता. तो म्हणाला, आई, तू मेघाच्या मागे हात धुवून का लागली आहेस? तिने काय केलंय? तुझ्या पसंतीने लग्न केलं होतं. शिक्षा द्यायची असेल तर मला दे, मेघाला नको. तुला आठवते ना, 2 वर्षापूर्वी मी मेघाबरोबर प्रेम करून लग्न केलं होतं. पण तुला तुझ्या मैत्रिणीची मुलगी सून म्हणून हवी होती.
मी तुझं ऐकलं नाही आणि त्यामुळे मला मेघाबरोबर कोर्ट मॅरेज करावं लागलं. मी जेव्हा लग्न करून तिला घरी घेऊन आलो, तेव्हा तू आमच्या दोघांना वेगळं करण्याचा खूप प्रयत्न केला. आमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण केलेस आणि हे सगळं करून आम्ही वेगळं झालो नाही, तर तू तिचा अपघात घडून आणला. पण नशिबाने ती वाचली. आई, तू इतकी निर्दयी कशी आहेस? मेघा त्या अपघातामुळे कोमात गेली. पण तुला जेव्हा माहित झालं की ती आई होणार आहे, तेव्हा तुला तुझी चूक लक्षात आली. तेव्हा तू मला सगळं खरं सांगितलंस. मेघा आमच्या बाळामुळे लवकर ठीक झाली. ती कोमातून बाहेर आली, पण तिची स्मृती गेली. तिला असं वाटत होतं की तिचं लग्न झालेलं नाही, त्यामुळे तिचे आई वडील तिला बरोबर घेऊन गेले. आई, तुला पण माहित आहे, 6 महिन्यानंतर जेव्हा मेघाच्या वहिनीचा फोन आला होता की तुम्ही पुन्हा मेघाशी लग्न करा, कारण तिला अजूनही असं वाटत आहे तिचं लग्न झालेलं नाही. त्या दिवशी मी तुझ्याशी बोललो की मेघाच्या घरी आपण तिला आलेलं स्थळ म्हणून पाहायला जाऊ. जेव्हा मेघा लग्न करून घरी आली, तेव्हा तू तिची किती काळजी घेतलीस. तूच तिला औषधं वगैरे द्यायचीस आणि मिठाईमध्ये औषध घालून देत होतीस. आणि आता तू सुद्धा लोकांचं ऐकून मला विचारतेस की दुसऱ्यांदा मी मेघाशीच लग्न का केलं. आणि हे तुला माहित आहे की हे लग्न मेघाला दाखवण्यासाठी केलं आहे. ती तर अजून ह्याच धक्क्यात आहे की लग्नाच्या 2 महिन्यात तिने बाळाला जन्म कसा दिला. त्यामुळे तिने स्वतःच्या बाळाला स्वतःपासून दूर ठेवलं आहे. संदीप जोर जोरात बोलत होता आणि हे ऐकून मला चक्कर आली. जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर होते. मला सर्व आठवत होतं. मी संदीपला म्हणाले, माझा यश कुठे आहे. संदीप हसत होता. मी पहिल्यांदा माझ्या बाळाला घेतलं होतं. माझ्या सासूने माझी माफी मागितली आणि मी तिला माफ केलं. खरं तर हे सोपं नव्हतंच, कारण त्यांच्यामुळेच मी माझ्या आयुष्यातले सुंदर क्षण घालवले होते. पण काहीही असो, आजही माझं आयुष्य मी खूप चांगल्या प्रकारे जगत आहे. म्हणूनच मी माझ्या सासूबाईंना माफ केले. कारण कधी कधी माणूस चुकीचा विचार करून किंवा रागाच्या भरात चुकी करतो. परंतु जेव्हा त्या माणसाला त्याची चुकी समजते, तेव्हा मोठ्या मनाने आपण त्याला माफ करायला हवे असेच मला वाटते. तर मित्रांनो, मी माझ्या सासूबाईंना माफ केले. याविषयी तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. आणि अशात नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.